विधान परिषदेसाठी शिवसेनेत पक्ष विलीन करण्याची शिंदेंची ऑफर. बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार. तर मुंबईत बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यात बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरणाच्या शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे पदाधिकारी सकारात्मक. मात्र विलिनीकरणानंतर प्रहारला मंत्रिपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी, पदाधिकाऱ्यांची मागणी. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री सरनाईक ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. मराठी शिकण्यास मुदतवाढीबाबत आज निर्णय. मंत्री सरनाईकांची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार. घाटकोपरमधील 2 लहान मुलींवर अत्याचार प्रकरणी सोमय्या आक्रमक. घाटकोपर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांचा तब्बल 14 तास ठिय्या. अत्याचार प्रकरणी आता क्राईम ब्रांच तपास करणार. छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामींबाबतच्या वक्तव्यावरून बागेश्वर बाबाकडून पुन्हा एकदा माफीनामा. मी देखील शिवरायांचा आदर करतो असं म्हणत बागेश्वर बाबाने शिवप्रेमींची माफी मागितली. पुणे स्थानकाजवळ रात्री मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. प्रशासनाकडून प्रवाशांसाठी दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था. रात्री 2 वाजता वंदे भारत ट्रेन यार्डात पाठवली. वंदे भारत ट्रेनच्या अपघातामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर मोठा परिणाम. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. तर दुपारी 1 वाजेपर्यंत पुणे ते लोणावळा लोकल शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार. मुंबईवर पाणी टंचाईचं सावट. 1 मे पासून पाणी कपात लागू करण्याची शक्यता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणीसाठा शिल्लक. मुंबईच्या पायधुनी परिसरात विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. पोलीस तपासात अद्याप संशयास्पद काहीही आढळलं नाही. फॉरेन्सिकच्या अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, पोलिसांची माहिती.